स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता आपण आहे पुण्याजवळ असलेल्या चाकण या ठिकाणी आणि आपण थोडंसं फिरण्यासाठी चाललेलं आहे। कारण इकडं कसं काय आलो तर ते आपण पुढे सांगणार आहे। परंतु आता सध्या इथे जवळच एक मंदिर आहे महादेवाचं, तर तिकडे चालू आहे। इकडे आजूबाजूला बघाल तर पूर्ण इमारती आणि वेगळ्या कंपन्या आहेत आणि जवळ तर आपण इकडे गेल्या 2-1 महिन्यापासून इकडे आलेला आहे आणि इकडचा हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे। त्यामुळे मग तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। आता इकडं काय नक्की करतो आणि कुठे जाणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण बघणार आहात, तर नक्कीच लाईक करा। बिल्डिंगचे काम वगैरे खूप चालू आहे आणि इकडे बघाल तर या कंपन्या आहे मित्रांनो। आणि आपल्याला जायचं आहे या डोंगरावरती आहे महादेवाचं मंदिर, तर तिथे जायचं आहे। चला आता तर रोशननी बाईक पुढे चाललेली आहे। चला तर जाऊया, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा। व्हिडिओज काढले नाही कारण बरंचसं सपोर्ट पण करत नाही मित्र आणि लाईक पण करत नाही, त्यामुळं मग व्हिडिओ काढाय पण मन होत नाही। त्यामुळं नक्कीच तुम्ही लाईक करा, नक्कीच व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू। बघा तर काय ठिकाणी इकडं पडीत राहणं आहे, पडी जागा आहे, तिथं नवीन नवीन जे काय कंपनीचे प्लॅन्ट आहे ते होऊ राहिले आहे। बरेच ठिकाणी जे नवनवीन कंपन्यांचे प्लॅन्टचे कामं चालू आहे। इकडचा भाग म्हणजे पूर्ण कंपन्याच MIDC एरिया, त्याच्यामुळं इकडचं पूर्ण भाग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल पुढे। पण नक्कीच सपोर्ट करा, लाईक करा। या व्हिडिओला जवळजवळ 1001 लाईक तर आल्या पाहिजे, कमेंट पण नक्कीच करा। आपल्याला त्या डोंगरावरती जायचं आहे। आज रविवार आहे मित्रांनो, त्याच्यामुळे थोडीशी आपण पण सुट्टी काढली आणि म्हटलं चला व्हिडिओ तर बनवू, कारण येऊन बरेच दिवस झाले आहे आपले। तर मित्रांनो, इथं असलेले सोलो जीप कंपनी आहे आणि तिचं गेट आहे इथं। तर अशा पद्धतीने याच्यात गाड्यांचे सायलेन्सर वगैरे तयार होतात। तर हा पूर्ण इकडं कंपन्यांचाच भाग आहे। चालला आहे इथं आम्ही, तर अशा पद्धतीने आम्ही पण चाललेलो आहे मित्रांनो। इथं अँटोलाइन कंपनी आहे आणि इथूनच आम्ही चाललो आहे। चालत आता बरंच लांब आलेलं आहे, तर इकडं सगळ्या कंपन्याच पाठीमागं। तर मित्रांनो, इकडे बघाल तर या डोंगराजवळ आपण आलेलं आहे चालत चालत आणि इथून वरती गेट आहे डोंगरावरती जाण्यासाठी। तर चला आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। गेट आहे श्री हरेश्वर देवस्थान, तर खराबवाडीमध्ये येतं ह्या, तर खराबवाडीमध्ये देवस्थान आहे महादेवाचं मंदिर। तर बघाल तर अशा पद्धतीने वरती जायचं आहे मित्रांनो। चला जाऊया आता। आपण आता इथं महादेवा डोंगरावर चढत आहे, रस्ता पण माहीत नाही, इथून शॉर्टकटने आलो आहे। हे पोरं बायको मागून येत आहे। तर मित्रांनो, इकडं खाली बघाल तर पूर्ण कंपन्या। चला आता इथं वरती रस्ता आले आहे। चला मित्रांनो, आता इथून डांबरी आहे वरती जाण्यासाठी। हे आता पोचलं आहे वरती, चला जाऊया मित्रांनो। आता वरती आलो आहे जवळ, इथून तर पायऱ्याला सुरुवात आहे। तर इथं वरती मंदिर, तर इकडं काय नजारा आहे बघाय गेले आहे। तर इकडं काय नसतं, कंपन्यांचाच नजारा हे बघाल तर पूर्ण कंपन्याच। पोचला इथं, इथून मंदिर आहे बघाल तर। चला आपण दर्शन वगैरे घेण्यासाठी मित्रांनो अशा पद्धतीने मंदिर आहे इथे। चला आता दर्शन घेण्यासाठी जायचं आहे। चला आता आपण दर्शन घेऊया। असं पण दर्शन घेणार आहे। आतमध्ये असलं महादेवाचं पिंड।
आपण या मंदिरात दर्शन वगैरे घेतलेलं आहे. चला दाखवतो तुम्हाला आजूबाजूचा परिसर कसं काय आहे. तर आजूबाजू परिसर बघायचं झालं तर आजूबाजूला पूर्ण उंच उंच इमारती आणि कंपन्या आहे. चला तर बघा तुम्ही या डोंगरावरून आजूबाजूचा परिसर बघाल तर पूर्ण बाजूने कंपन्या आहे. बघाल तर पूर्ण कंपन्यांचाच एरिया आहे. इकडे तिकडे बघाल तर पूर्ण उंच उंच बिल्डिंग दाखवतो. इथं जे काय कोडा कंपनी आहे तिथं गाड्या किती आहे बघाल तर नुसत्या गाड्याच लावलेल्या आहे. तर इकडे पण बघाल तर पूर्ण इकडं आता ऑटोमोबाईल कंपनी आहे चाकण MIDC. तर अशा पद्धतीने इथे गाड्या आहे. तर सर्व गाड्यांचे जिकडे स्पेअर पार्ट वगैरे तयार होतात त्याच्यामुळे ऑटोमोबाईल कंपनी तर जास्त दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आता पुन्हा रिटर्न चाललो आहे. मित्रांनो चला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि इकडच्या भागामध्ये आलेला आहे तर तुम्हाला या भागातले पण नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि ज्याने लाईक नसेल केलं तर लाईक करा. तर चला आता सगळ्यांना बाय बाय कर. बाय बाय सगळ्यांना. बाय बाय.